जीन पॅन्ट घालणाऱ्याला मी जागेवर 12 पॅन्ट घेऊन देतो आता इथं. त्यानं फक्त कशाला न धरता चड्डी काढून दाखवायची बस. काढू शकत नाही. ती आंघोळीला गेले ना खुटीला धरिते आणि एक तंगड उपसित आहे. दुसरं उपसाय गेला हिटर मध्ये हात गेला मिळालं ती. सुधारलं जग. एक वाक्य सांगा तुम्हाला पटणार नाही. जग कधी सुधारणारच नाही. ह्याच्यावर तुमचं मत काय? सुधरल? विठाल 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 गाथा गेला. गाथा गेला. लोक तशीच. ज्ञानेश्वरी गेली. लोक तशीच. इंद्रिकर उभ्यानं जरी मिळाला तर तुम्ही फक्त शेवटी 2 मिनिटं उभं राहणार. जगच सुधारणार नाही. ज्याला जनगण मन येत नाही त्याच्या हस्ते झेंडावंदन आहे 26 जानेवारीला. तेच असं उभं राहतो. असं करतात का नाही ते असं उभं राहत. तोंड नाही वाकडं करते असं राहते. काय जग सुधारायला लई टाइम लागेल. महाराज धोतर गेलं पायजामा गेला आणि जीन आली. जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय राहिले? काही लोक म्हणते जग सुधारलं बुवा. लोक उभ्यानं जेवायला लागली. जेवू द्या ना पण तोंडानंच खात्या ना. सुधारलं जग. आईला मम्मी म्हणन बापाला पप्पा म्हणणं म्हणजे पांढरी केस काळी करणं. बायकाने चपला घालून चपात्या करणं. आईनं चपला घालून चपात्या करणं. बापाने बुटा घालून जेवणं हे धर्म नाही. एक वाक्य नीट ऐका. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. सांगा मला आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला बोलवलं रिबीन कापायला, तुम्ही भाषण काय करणार? किती दिवस प्रॅक्टिस कर तू, भाषण करशील काय? तू म्हणणार आहे का याची भरभराटी हो? तू म्हणणार आहे का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार आहे का हे विकासाच्या दृष्टीनं पहिलं पडलेलं पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करायचं. सगळे पुढारी ध्यानात ठेवा, जितक्या जोरात सुरू केलं तितक्या जोरात बंद करा. वृद्धाश्रम आपली संस्कृती नाही. जाऊ दे राहू दे. वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. आहे नाही. मग जगताप साहेबांच्या येतो ते कोणाला कोणीकडे लागतंय? ते इकडे फिरव इकडे फिरव. मी सांगतो तेवढं कर. इकडे फिरव ते इकडं. फिरव अजून फिरव पार फिरव. हा आलाय आवाज आता. आणि याचं तोंड तिकडे कर तिकडं. हा फिरव तिकडं. अरे वर फाटी होईल बाहेर. हा आला आवाज आता. आयुष्य गेलं त्याच्यात. बोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. अभि जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, सण करा देव व्हाल. दुसरं वाक्य, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ते जर आवडीनं केलं तर त्यातही तुम्हाला यश येईल. आणि तिसरं वाक्य, आज संकल्प करून टाका, माझे म्हातारे आई वडील, माझ्या दाढीला साबण नसलं तरी चालेल, माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल, पण माझे म्हातारे आई वडील माझ्याच घरात मरतील, रस्त्याला भीक मागणार नाही. या वाढदिवसाच्या तिसऱ्या शुभेच्छा. हा बस राहू दे. येतोय आवाज, नका लय धार्मिकपणाचा अवसान आणू. देवा ते फिरव तिकडे पूर्ण सगळं ते. हा बस आता. रोजची सवय आपल्याला. शिवाय 3 टाइम, सकाळ दुपार संध्याकाळ.
मी एक कीर्तन नाही करीत कधी, एक केल्यावर आपल्याला ती जमत नाही. हलक्या हाती 3, जवळ सापडलं तर 4थं काढतो. आपला 5चा विक्रम आहे महाराज. जर रूट सापडला तर 5ही धरणार एखादी. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, पण ती काळाची गरज आहे. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. जगतासाहेबांच्या विश्वचंदनाला 3रा संकल्प आहे, माझे आई वडील रस्त्याला भीक मागणार नाही. एवढ्या 3 शुभेच्छा आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत हेच चाललं होतं की प्रारब्ध, प्रयत्न आणि कृपा असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे आणि प्रार्थना करणार आहे. अभंगाला सुरुवात. प्रार्थना का करायची? आपण सगळं कमवलंय, काय रोग नाही झाला कोणाला, सगळं कमवलंय. काय काय? गाडी, बंगला, पाप्या, कुट्टी, पट्टी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लाईटर, सीटर, एअर, वापे, चकडा, कांदे, गोण्या, बकरा, अंडे, लाटणं, पलपट, फुगणी, उशी, तवा, सांडा, बाथरूम, किचन, नोटा, बेड, शेतीमान, चमचा, वर्गला, उशी, गादी, तक्कल, नोड्या, खांडे, खुलं, बोंबड, सुटा, अंडा, फलं, कोजेरवाने, घरात काटडते, कोणाला शिटामणी साथ धक्का, तो बी बचाड, फरताला परत गोष्ट ठेवती, डोंगरेवडी, तो काय तगला नागर, शिक्षणाचा ऐकून झेंडा बनामीच खांड, राजनीती, दबंग कॉन्टे, शिंगम, बॉडीगा, झगा, चिकण्याची मिली, दुनियादारी, लय भारी माझे मंत्री झाले. आता बाई सटकली पपते पपते फारला, ही पुरकी झजपती, सिटी वाजली, गाडी सुटली, पत्र गेल्यावर शांताबाई, शांताराम, चिमणी उडाली, भोर आला बाबूराव, बाहुबली, झिंगाट सुनून तुझं माझ्यावर भरोसा नाही काय बाय, वारेवडी या 90 पिऊन का होईना नाचत्यात पोरं. ही परवा निघाले. तुम्हाला नाही सुधारायचं, काय झालं? एवढं पाठ करायला तुम्हाला 3 महिने लागतील. सगळं कमवलंय, इथं घुसलो आपण आता, सगळं कमवलंय, पण आपल्याला एक गोष्ट कमवायची आहे, तिचं नाव सुख आहे. काय? सुख. शाक सुख ज्ञानात आहे. ज्ञान म्हणजे MA BA नाही. MA MPhil PhD DH MOM LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि FY SY MTech BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नीट आणि शेट आणि फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा MBA BA BTech DTech हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ नेत्ररोग तज्ञ बालरोग तज्ञ बैलरोग तज्ञ गाय रोग तज्ञ गुप्त रोग तज्ञ. ट्रकनं पडली, ट्रकनं. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना धिडी ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. काय गोबत हो, बायका मिळानं काहींना. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35, 15च राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या, मग त्याला माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता, यांच्याकडून नाही लागला. हो, काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले, काहींचे पोरं लग्नाला आले पण फुल पगार नाही झाला, मेले. येमेन विमे नाही. कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? काही त्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत येणार त्या कुत्र्याबरोबर. काहींच्या बायका कुत्र्या संघ गप्पा आणत्या, तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा फुल टाइम पास होतो. हे जी ये मेन काय जे फिमेल हे जी ये मेन का जे फिमे. परत वाक्य ध्यानात ठेवा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला खरा सुशिक्षित माणूस. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त 96 कुळी खानदान आहे. हे आभार गबार रक्त नाही. हे कुणाची तरी क्वार्टर पिऊन DJ वाल्यानं वाजवायचं मग आपण नाचायचं, इतकं भंगार रक्त नाही. हे रक्त कसं आहे माहिती का? हे रक्त कसं आहे माहिती का? हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट साठून जगणारं रक्त नाही. हे कोणत्याही लग्नात 15-20 मिनिटं लोकांनी घोडे लावेपर्यंत नाचायचं, इतकं भंगार रक्त नाहीये. हे रक्त कसं आहे ऐका. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार, वयाच्या 51 वर्ष जगणार आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. आय आय
भंगरी भंगार बापाची पैदास नाही तर हे रक्त कसं आहे माहितीये का? हे रक्ताचा नियम सांगा एका मिनिटात. राजन तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे. हे रक्त कसं आहे माहितीये का? आई साहेब जनतेच्या पोशिंद्यानं रणातला एका शूर शिपायानं मुलाच्या लग्नात पेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग लग्न रायबाच. हे गोळवा खाऊन थोबाड सडलेलं रक्त नाही. हे 15ची पिऊन वराती 12च्या वराती 3 वाजेपर्यंत येणार हलकट क्वालिटीचं रक्त नाहीये. अय जरा भान ठेवा. भान ठेवा. भान मराल. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज. ओपन ज्याला खास लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा आहे ना, किडा. तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव. तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शांबड्या, रोख. भंगरी रोख घे, रोख. आणि तुझी आईन बाप मरू दे आणि तू फक्त 1 आठवडाभर भाऊजाईच्या हाताखाली फुकाट खाय. 12 महिने मी सांभाळतो तुला. तासाला चड्डी घेतो तुला, तासाला. दरिद्री तासाला चड्डी घेतो तुला. आणि दारू तो दोन्ही बाजूने पाहिजे तो. चल जिकून जिरल तिकून जिरल. आता हसाल महाराज, आता हसाल. हसण्यावरी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला हे ध्यानात ठेवा. जरा ध्यानात ठेवा. पांढरी केस काळी केली माणसं 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागले म्हणजे माणसं सुधरत नाही. आज ईश्वरासारखा बाप जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर त्या बापाने काय पाप केलंय आठवा. बायकोच्या गळ्यातले धागिने मोडणारा बाप आठवा तो बाप की ज्याचं बनियान मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा म्हातारा चष्म्याच्या काचा फुटलेला बाप अगल्यात बसला. महाराज 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचलला आणि म्हातारा स्मशानात केला. 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. बापाच्या हातात ती काठी खाली पडली. थरथरणारा बाप का खाली बसला. थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला, आग. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापाने गुडघ्यात गुडकं गुतवलं. बाप पागल झाला बाप पागल. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. करा विचार. MA खातं कोण? आता शिका 11वीला गेला टोन घ्या तू. BA BEd बैला वळीत आहे. MA BEd म्हशी माग हिंडत आहे. तुझी 12वीची अगरबत्ती कुठे लावी तो टोन घ्या. 11वीला गेला शेंबडे तू प्राध्यापकाची टिंगल करतो. अरे तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला 1च अंडरपॅन्ट आहे. ती बी पिळून नेस होतो. तुझ्या पागलात गुचिडा झाल्या. जरा घरी जाय, आरशा पुढं पाय. हे लय दिवस नाही चालत. परत नीट वाक्य आहे का? ही सत्तेची संपत्तीची पैशाची जवानीची मस्ती लय दिवस चालत नाही हे ध्यानात ठेवा. ती लय दिवस चालत. 300 फूट जमिनीतला बोर कोरडा हाणतोय फुफुटा. 110 TMCचं जायकवाडी कोरडं झालतं. तुझ्याकडे किती नोट आहे? काय जवानी काय तुझी? संध्याकाळी शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाटी डोक्यावर आहे. आणि आई जर शेतातून घरी निघली तर बोला बसलेली माणसं. जरा पोरांनो नीट ऐका. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. यातलं एकही वाक्य कधी खोटं ठरणार नाही. सांगा मला ह्या 4 वर्षात बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही? गेलाय. पोरं जरा नीट ऐका. वाक्य नीट ऐका मारा. आणि परत चला पुढं. वाक्य नीट ऐका मारा. शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाठी आहे तिच्या डोक्यावर. पण रस्त्याने येताना तिच्या पायाला गती देण्याची गरज नाही. ती आपोआप पाय गती घेतात.
का माहिती का, माझं शाळेतून आलेलं पोरग दरवाजामध्ये माझी वाट पाहत असेल म्हणून ते आईचं पाय आपाप निघतात. आई संध्याकाळी शेतातून घरी आली आणि आईने डोक्यावरचा पदर चुलीवर धरला. आईचं लुगडं फाटलेलं होतं महाराज, पण भिजलेलं लुगडं जर आता बदलवलं तर उद्या मला लुगडं नाही म्हणून आईनं पदर चुलीवर धरला. आणि डब्यात हात घालून मुठभर साखर काढून आता चहा करून प्यावं म्हणून आईने डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं. आणि आईला म्हणलं, आई मी पास झालो का, आई मी पास झालो, आई पास झालो का, आई मी पास झालो. आईनं डब्यात हात घातला आणि मुठभर साखर बाहेर काढली आणि मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळल्या. बोला याची पैशात किंमत किती, बोला बोला. कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची अवलाद असन, बोल याची पैशात किंमत किती, बोला. लागतो बाप चिलर मुतत असल आणि ठोकळे टाकीत असल, बोल. ऐ कराल किंमत, कराल. आईचा गाल पोराच्या गालाला लागून आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळायला किंमत कराल. पोरग नुसतं म्हणलं, आई मी नुसता पास नाही झालो का, आई मी नोकरीला लागलोय का, आई मी नोकरीला लागलोय. आईने संध्याकाळी पोराचा शर्ट काढला महाराज, आईने पोराचा शर्ट काढला महाराज आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचा शर्ट ओला झाला. इतकी रडली आई. आणि आईनं पोरगा झोपल्यावर कान आरशा पुढे केला महाराज, कान आणि कानातलं मोडलं महाराज, कानातलं मोडलं. आईनं कानातलं मोडलं आणि सकाळी लवकर उठली. बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन घे, गोदडीने गोदडीने गोदडीने. नोकरी लागला ना, गोदडीने गोदडीने. नको काय ने गोदडी, थंडी वाजेल. आईनं गुणीत गोदडी घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली उभी राहिली आणि आई बाबळी खाली उभी राहिली आणि एसटीतून माणसं उतरली आणि आमची आई एसटीत चढली आणि आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बांध फुटाव तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसानं पोस्टमनानं आईला म्हणला पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊचं आहे, अगोदर वाच, अगोदर चहा पेन नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितृपायच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला. आई खोली मिळाली गाई. कामाला जायला लागलो. आई सारखी तुझी आठवण येते. आई तब्येतीची काळजी घे गाई, दादांची काळजी घे गाई. बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्याचं राहिलं का आई, तुला सगळ्याचं राहिलं आई, सगळ्याचं राहिलं का आई, तुला सगळ्याचं राहिलं आई. आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली का आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तो माझ्यासाठी बनवलेली शेंगादाण्याची चटणी तव्यावर तशीच राहिली का आई, तुम्हाला चटणी दिली की नाही का आई, तुम्हाला चटणी दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझ्याच खाली सही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षरं विरघळून जावी. आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला म्हणावं सुखी ना मुलगा, मग का रडताय. आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही हो, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात हो, याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो, तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पेतो आणि तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजाई राहिली असती तर काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. जरा जेलमध्ये जाऊन बघा, एकदा गरका मारून या. 16चं बलात्कारात आहे, 17चं खुनात आहे आणि 18चं दरोड्यात आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त या 2-4 वर्षात वाढली. याला एकमेव कारण आई बापा मुलांवर कंट्रोलच करत नाही, नाही तर पोरं काहीच करीत नाही. हे रेटवले पाहिजेत. यांची धमक नाही पोट भरण्याची बाहेर, हे काही करते नाही. जर 8-15 दिवसातून एकदा पोऱ्या रेटावला पाहिजे धरून. इकडे मी पाणी घालून दुधी पितो, तू पण टाकून पितो. इकडे म्या पायदा केलाय तुला, तो नाही केलं मला. आपल्या घरात राहायचं तर शिस्तीत. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. रोज उठून पोलीस महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय खरंच, निदान लोक कंट्रोल करते. नाही तर रोज उठून दरोड्याच्या टोळीत आलेले 7-8 सापडले, लूटमार करणारे सापडले. या हरामींना फुकाट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या करायला लागली. हे फटकावले पाहिजे धरून. कसं काय तुझ्याकडे 6,000चा मोबाईल आला, ठेवून द्या 2-4 त्याच्या. कुठून आणणार तो डोक्याचा भांग.
आता भांग इतका दरिद्री आणलाय नालाय का निकडून वावर नांगरलंय दंड ठुलाय. इकडून मोकळं गेलं इकडून मोकळं गेलं आणि मध्ये पट्टी ठुली. काही नाही तर इकडून काढलं इकडं तसंच ठुलंय मागून रान नांगरलंय. कान फाड फोडलं पाहिजे. काय करत ते तू कसं काय बाहेरून जेवण आला ना आलाय का तुझ्या आईला स्वयंपाक येत नाही का. हा गड्याचं तुला गड्याच्याच हात लागत का गडीच लागतो तुला. तुला स्त्रीच्या हातचं चालत नाही गडी लागतो तुला. त्याला विचार ना बायको कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे मला स्मार्ट आणि खातो गड्याच्या हातचं. तुला जर गडीच लागतो तो गडी याला असा वाढीतो. त्याचा शेंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ कान फाड पडलं पाहिजे. हे आडपाट नाही काय करते बरं. पोरगं म्हणलं मी घरातून निघून जाईन कपडे पिशवीत घाला त्याची. हा मी करेल प्रयत्न परत. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं. पोऱ्या म्हणला मी फाशी गेली दुरी तू गुतो मी वडितो इकडे. पोऱ्या म्हणला मी औषध पिल कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का निराय कात्र घेतो का राऊंड अप घेतो का गोल घेतो का M45 घेतो का 240 घेतो का टिकटॉक घेतो का अविनाश घेतो. ही तन्नाशिकाची नाव आहे कोणाला लागली तर लिहून घ्या आणि घेऊ द्या कोणत्या पोरानं औषध. पोरगं 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध काय ते काय. ह्या नालायकाने आता लग्नात नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. हो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामन म्हणला मी हाय तिलाच कटाळलो बाई याचं काय करायचं मला. येडे नाही धडसे आणि फटकावले काय करतो पोर. महाराज ऐ ऐ खाली टेबल होता टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता तेच आज सुखी येत. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि गुरुजीचा रूळ होता. आपला बाप गरीब होता म्हणून तर आपण सुखी आहेत. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होते राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चालू. फार भंगार माल पैदा झाला माल. काय करते आठवड्यातून एकदा पोरग सुद्धा महिला मंडळ आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा हाणली पाहिजे. आजपासून ठरवून टाकायचं रविवार गुड्डी हाणणे. पोरगी नाचती लग्नात डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. फटकावली पाहिजे धरून. 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय. आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय ऐ गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाण्या का स्टडी भांडे घासू लाग स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली गुड्डीच गेली. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते. कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय. याला कारण ऐका सगळेजण पुढारी बिडारी ऐका. 9वी पर्यंत परीक्षा नाही म्हणजे नापास नाही. ते कार्ट कितीला गेलं 10वीला 20 मार्क शाळेत आहे. ते कितीला गेलं 11वी शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळं बंद नापास करता येते नाही पोरं. कितीला गेलं 12वीला 30 प्रॅक्टिकल आहे.
मी उतटले का म्हणून नापास होत नाही, बापाला ते खात नाही, आणि पुरीच्या आईला प्रेम लई. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा, त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. हो, आणि हे तपासायलाच पाहिजे, फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील, नाही, त्यांचे ते खुणा असतात. महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. तिचा बाप म्हणला ती, मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बर का. जाऊ द्या आता बसलेले माणसं, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा टाइमपास आहे? याला कुठंतरी बदल व्हायलाच. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्यातलाच आहे ना, मी फक्त उभा तुम्ही बसेल. आज एक वाक्य सांगा, हे इंद्रिकडचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका, महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो, हे आज सत्य आहे, उद्या सत्य आहे. आज आपल्या माणसाला आपण थोडंफार जर बोललं नाही, संपलं जग. जमिनीचे बाजार वाढले, बहिणीनं भावावर दावा लावला, कोण राहिलं तुमचं? कोण राहिलं? कोण बोला. हे मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडत आहेत ना, हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडत त्या, पाजू नका, हे मौतीला सुद्धा येणार नाही. लोक आहेत, उमेदवार फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला, एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब झाली. जगाला काही घेणं नाही महाराज. गावठी भाषे सांगू, भुईमुगाच्या शंका दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. तुमचा खिस्सा गरम आहे तवर हे जग आहे. आणि हे मित्र जे आहेत ना, हे फक्त तुमच्या इस्टेटीला गिरायक लागेपर्यंत आहे. एकदा तुमची आखी इकली ना, ही नालायका मौतीला सुद्धा येणार नाही. जगाला काय घेणं नाही महाराज. सगळं अयोध्या रडत होती, मग कोणी म्हणलं का रामाला वनवासाला जाताना आम्ही जातो? म्हणलं उलटे पुसून द्यायला आणि गावाच्या बाहेर, वा आदर्श पोरगा आहे, जाय भाऊ. महाराज फक्त महाराज राम वनवासाला गेल्याचं दुःख फक्त 2च माणसांना झालं, एक कौशल्याला आणि एक दशरथाला. काय अयोध्येला दुःख झालं, तात्पुरती अयोध्या तेवढी म्हणली, बाबा सगळे रडले. मग बरं नाही गेले 2-5 जण संघ. ही भामटेगिरी आहे. एखाद्याची बायको, तो एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, केवढं ना बोंबलं ती बाई. देवान तुझी रांडरणकीन झाली, वेल्यानं मला का न्यालन, त्यांना काला न्यालन, मला काला ठुलं. मग आता माझ्या जगण्यात काय मजा राहिली, मी जगून तरी काय करू. नवरा मिळाला का नवरा जळत असताना ती आगी वडी ती, आणि 2-4 बाया तिला मागं वडी द्या. थोडी जाळा जवळ नाही आणि ढिल्ली करा बरं, अशी ढिल्ली करायची. ती चिंगाड घर गाठीन. ती म्हण नको बाई, पप्पाचा बाप माझ्या दिवसा सुद्धा सपनात यायला लागला. का भामट्याची दुनिया आहे का जगाल. हे एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नाही पण मरू द्या. आणि बायकोला जपा. आता हे लग्न बायको मिळणार नाही. आता हे लग्न न झालेले जे आहेत ना, तुम्ही आता नवर देऊ ना म्हणा, तुम्ही तो नाच जवळजवळ सोडूनच द्या. आता तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, बायको नाही मिळणार. तुम्ही आता असेच बजाव. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सुनूचा आहे पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर. बायको नाही मिळणार. का नाही मिळणार? उत्तर सांगतो ना. तहसीलदार कोण आहे? मुलगी. प्रांत मुलगी. कलेक्टर मुलगी. आमदार मुलगी. खासदार मुलगी. राष्ट्रपती मुलगी. सगळ्या कंपन्यांचे मॅनेजर मुली. आता टोल नाक्यावर सुद्धा हिशोबाला कोण आहे? मुली. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणल्यावर तिला 1.5 लाख पेमेंट आहे 7व्या आयोगानं. तिला 90% मार्क आहे, मग तिला 95% नवर देऊ नको? तुम्हाला त्यापैकी कोणाला 95 येतं?
बोटवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला, एका मिनिटात. मला उतरून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे. मग आता तुम्ही 48ची अगरबत्ती कुठं लावतो तुम्ही? असेच आता बायका नाही मिळणार तुम्हाला. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, मामाची आणि मामीची पूजा. आता मामाच आपला पांडुरंग आणि मामीच आपली रुक्मिणी. बायको नाही मिळणार तुम्हाला. हे तुझ्या मामाला मुलगी आहे का? तो लहान लहान हात बांधेल. मामाला मुलगी आहे का? आहे. किती आहे? 1 3 2 आहे का? आणि तुम्ही भाऊ किती जण आहे? 3 आहे का? 1 मेला. तुझ्या मागचा तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळाय आता का? माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि त्याला 6 महिने अटकन बीपी येत नाही. तुझ्या मामाला मुलगी आहे का रे? तुला ना मामाला मुलगी आहे का? किती आहे? 1 टन. तुला भाऊ आहे का? किती आहेत? एकच भाऊ आहे. तू एकटाच आहे का? कल्याण. नशिबाने रे भाऊ, नशीब. नाही तर बायको. पोरांचे बाप सध्या नुसते टेन्शन मध्ये आहेत. पुरीचा बाप रिलॅक्स आहे सध्या. पोऱ्याचा बाप उलटा पुरीच्या बापाला म्हणतो राम राम. तो मला यंदा नाही, तो तिकडं देवाला सोडवो आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप काय म्हणतो माहिती का? टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. मग आता पुरीच्या बापानं आता इंद्रिकरचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का? कर्जमाफ झालंय, बोंडाळीचे पैसे येणार आहे. तुम्हाला नाही बोंडाळी, खाली येते. आपल्याला नाही. आपल्याला आळी नाही, बोंडाळी नाही. आपल्याला किडा. आळी नाही, बोंडाळी नाही. पैसे येणार आहे. रिलॅक्स. मग तो म्हणला पुढच्या वर्षी करू. नवरदेवाचा बाप काय म्हणतो माहिती का? आता थांबवतो. मग तो म्हणला थांबू नका, तुमचं चालू द्या. मग आता पोरीचा बाप हुशार झालाय. तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का? मी असा आहे भाऊ, मोकळा. पोऱ्याचा बाप म्हणला अख्खा आपलं. या 2-3 वर्षात जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. आला आला. आता याला दोघांना द्या. आता या 2-3 वर्षात जेवढे लग्न झाले ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पोरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो. भरपूर जेव्हा लय दिसानं नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात दोतार धरून विठाल 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 विठाल. पुरीला मोबाईल नको. आलीच मधी. असावा प्रसंगाला असावा. आला प्रसंग. आणि 4थं वाक्य सांगतो अभिष्ट चिंतनाला. सगळं गेलं तरी जाऊ द्या, हे सगळं आपण कमावणार आहे. हो, पण लक्ष्मीचा वापर, परत वाक्य नीट आहे का बरं का? लक्ष्मीचा वापर चांगल्या ठिकाणी करा, ती दुप्पट होईल. लक्ष्मी कुठे घालू नका. पैसा ही चंचले. किती जण आले, किती जण बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेले होते. बंगल्यावाले बेवडं होतं. तो भिकाऱ्याला म्हणला बाहेर निघ. जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो.
अरे तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. लक्ष्मी नम्रतेने वापरा. आणि आज 80% लोकांना लक्ष्मी वापरता येत नाही. तुमचं मत काय? कशाला कमायचं एवढं? चौथा मजला काढला तरी वर गच काढतो म्हणजे मरायचं आहे तुला. तू टिकला पाहिजे ना वास्तू शांती बोध. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उर फाट्या बावलीच. ते नवरी बाळण्याला ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. गडी देखणाला पण गडी नाही. काय उपयोग त्याचा? गडी देखणाला पण गडी नाही ना. काय करतात त्याला? वाक्य लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. आणि जीवन ज्याला कळलं नाही त्याचं जगणं फायद्याचं नाही. शिका जरा, शाळेतली पोरं शिका. कोणी नाही, बायको मिळालं, आई बापा सांभाळीनं, नोकरी तुमच्या खानदानीत मिळणार नाही. मग तुम्ही करणार काय? चालला प्रेम कराय, त्याला गडी लागतो. बिनमिशीचा चालला प्रेम कराय. प्रेमाला सुद्धा क्वालिटी पाहिजे. क्वालिटी असं भंगार प्रेम नाही करायचं. दर्जा पाहिजे त्याला. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम, क्वालिटी आहे. पोरगी 12वीला आणि पोर शाळ्यांकडे, हे प्रेम आहे का? ते बोकडं सांगायचं आता रटवा असे होते. पुरी कॉलेजला जातील, पोर गाऊन द्यायच्या हाताखाली, दिल दिया है ईट भी देंगे. काय प्रेम? आणि प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी, आणि तिच्या प्रेमात हे याड पडलं. मी लग्नाला जर गेलो महाराज, नवरदेवाला मिशी असली तर तांदूळ टाकीत नाही. तांदूळ टाकीत नाही, इकडं तिकडं बांधून खाली टाकून देतो. म्हणजे उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करून. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. आणि प्युअर शिमडी पोरगी तिच्या प्रेमात हे रताळू पडलं. आणि हे तिला काय म्हणतो माहिती का? चला पुढं. सगळं कमवलंय पण सुख कमवायचं राहिलं. इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधारायचं. सगळं कमवलं पण सुख कमवलं नाही. सुख का कमवलं नाही? तर ज्ञानच नाही. ज्ञानात सुख आहे. मग सगळं गेलं तरी जाऊ द्या, हे जाऊ देऊ नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ. डबल जेवला पाहिजे, डबल. विठाला 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 विठाला. पांडुरंगा माय बापा पंढरीनाथ, आपण सगळ्यांनी देवाकडे अभंगाची सुरुवात विनंती आहे. सगळं गेलं तरी जाऊ द्या. गाडी गेली तर परत घेता येईल, बंगला गेला तर परत घेता येईल, जमीन गेली तर परत घेता येईल. बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. हे तुम्हाला परत मिळू शकत नाही. सगळे मिळेल. पैसा बिसा काय, कोणता श्रीमंत अजून बंगल्यावर जाळला नाही. लय मोठा बंगला आणि पेटवा, किती कमवा, स्मशानभूमीच. त्यालाही पिद्दी घातल्यात आता. वॉल कंपाऊंड केलंय त्याला आता, पळून जाऊ नये म्हणून. काय नाही मला, किती कमवा, फक्त 3 शब्द सांगून पुढे जातो. रस्त्याने चालताना असं चला दोघांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे. त्या जगण्याला किंमत आहे. हा, चंद्र आहे तोपर्यंत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचा गाथा तसा राहणार आहे. पुढे जाऊन सांगा, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंतच हे जग राहणार आहे. हे कमवा, हे जाऊन नाही का, बाकी सगळं गेलं तरी चालेल. हे जाऊ दे, याच्यातले हे दिसतंय असं, पण हे नका ठेवा. हे लय खोडीच आहे. याला इथून वर 5 जण इंद्रिय आहेत, इथून खाली 5 आहेत. 5 आणि 5 10. सगळ्यात सज्जन गडी हा नाक, इनामदार नंबर 1. त्याच्यापेक्षा सज्जन हा, पण सगळ्यात खतरनाक गडी हा, लय डेंजर. आता पुन्हा नीट आहे का, इथून वर किती जण आहे? 5. आणि त्या 5 जणांना 5 गोष्टी आवडतात.
याला गंध आवडतो, याला गंध लय आवडतो, हा याला शब्द आवडतो, याला स्पर्श आवडतो, स्पर्श लय आवडतो याला, याला स्पर्श आवडतो, याला गंध आवडतो, हिला गोडच आवडत, पण याला रूप आवडतं, रूप. हा गडी लय कठीण आहे एकटा. याला रूप आवडतं, रूप. कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकची आहे काय हात्या, हा गड्याला रूप आवडत. हा गडी लय डेंजर आहे महाराज, एकटा. बरं ह्या असं खोडीचं आहे. हा जर एका जागेवर उभा राहिला ना, हा एकटा 1.5 किलोमीटर जाऊन येतोय. आणि याचं असं वैशिष्ट्य, याला जर एखादी गोष्ट आवडली ती एवढ्याला कामाला येते. आणि ही सगळी हलकट याचा ऐका, त्या गडी लय डेंजर. हा निघाला फिरायला, अख्खा हा होताच बरोबर. पहिली कलवरी याला आवडलीच बुवा. याने लगेच मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज करू, मेसेज कर. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिने केला याला मिस कॉल. होतं कौरिक क्षेत्राच्या बाहेर, ह्याचं नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावाला धरून. पोरगी पाहिली, डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्ख्या गावाला. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? डेंजर गडी हा. म्हणून किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात, कारण हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही. पण पिणारा नालायक असल्यामुळे याला झाकीतून तिला आत लुटितो. म्हणून तो दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं, बा मी नालायक आहे, मी नालायक आहे. मग त्याला जॉईंट फुटाण्याची गाडी का म्हणून ठेवावं लागते. ही गडी डेंजर आहे. याला रूपात गुंतवा, याला रूपात गुंतवा, याला गंधात गुडवा, याला शब्दात गुंतवा, आणि हे शरीर चांगल्यासाठी वापरा. या जगताप साहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा. याला चांगलं वापरा, पैशाचा वापर योग्य करा. कुणीकडे पैसा, मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची, आणि नवरदेव बाहेर. बाहेर नवरदेव ठॉय 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 ठॉय. ते नवरदेव उड्या हाणायच्या, त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके. म्हणजे कामात गेले का पाण्यात गेले का काम आले. आज 80% लोकांचा पैसा असा बोगत चाललाय. कशात हे पैसे घालायचे साधं. आता हे बिचाऱ्यांनी पहा, चांगल्या कामात पैसे घाला. आज एवढे लोक कीर्तनाला आणली, एवढे लोक समाज 2 तास बसला, असा उद्या बसणार नाही. उद्याचा जो कार्यक्रम आहे ना तुमचा, असे उद्या एकानं पुढं शिट्टी हाणली, माग हवा गेली. हो चड्डी बी जीन होती, पण धाडकन उपसली बा. पैसा चांगल्या कामात घाला. आणि कधी सांगून ठेवतो, पैसा चांगल्या कामात गेला की लक्ष्मी दुप्पट होते. आणि आज आपला सगळा पैसा कसा चाललाय बोगस. आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आहे का नाही. मग आता लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे. एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 350 नावं छापितो, उन्हात पत्रिका वाटीत बोंबलत हिंडतो. आणि ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याचीच सापडा ना अजून. याला बाळातपणाचे पैसे घालायचे कसे ते बी. पूर्वी चांगले लोक पूर्वी चांगले लोक हातात तांदूळ देत होते, आता ते पिशव्या केल्यात. आता पिशव्या लोक फुटतीच नाही. आता लोक वैतागले, पिशव्याच फेकून आणतात लोक. लफड्याचे लग्न कशात पैसे घालायचे. पाया पडून सांगतो जगताप साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला सगळ्या लोकांना, पंक्ती तुम्ही कशाही घाला, पण पाया पडून सांगतो पंगत ही आता मांडी घालूनच घालावी असा नियम आहे. पण तुमच्या पैशाला आलाय ऊत. तुम्ही आता टेबलानं घालायला लागली ठीक आहे, पण उभ्यानं घालू नका. ते जेवण आपलं नाही.
ही भिकार सवय लावली, पैशाचा वापर झाला, लापशीन भातच घाला पण मांडी घालून दणकून घाला, दणकून घाला. ही भंगार कामं करू नका. उभ्यानं ते वराड नालायक ताटली हातात घेतं भात कान फडे भात, एकाला भातच सापडा ते ताटलीच घेऊन घरी गेला. मरुदे म्हणला, ताटली तर मिळाली. एकाला भात सापडला तर वरण सापडा तेवढ्यात एकानं धक्का लावला, तो भातही सांडला.